नमस्कार. मौविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं स्वागत. आज आपण FIBA म्हणजेच प्रथम वर्ष कला मराठी या विषयासंदर्भातली माहिती घेणार आहोत. आपल्या विषयाचं नाव आहे मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास. मी प्राध्यापक महेश बनकर सर. आज मी आपल्यासमोर कथेचं जे स्वरूप आहे याच्याबद्दलची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. आपला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये समकालीन मराठी कथा ह्या नावाचं पाठ्यपुस्तक यावर्षी नेमलेलं आहे सत्र पहिल्यासाठी, आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कथा प्रत्यक्ष अभ्यासासाठी दिलेल्या आहेत. पण ह्या कथा शिकण्याच्या अगोदर कथेचं स्वरूप नक्की काय आहे, कथेचे किती प्रकार पडतात, त्याचे कोणकोणते घटक असतात, त्याच्या नक्की व्याख्या काय आहे आणि त्याची संकल्पना काय आहे याच्याबद्दलची पूर्ण माहिती आजच्या तासाला आपण घेणार आहोत. ह्या टॉपिकवर सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या आणि या सगळ्या गोष्टींच्या नोंदी तुम्ही आपल्या वहीमध्ये करून घ्या. बघा, मराठी कथा, गोष्टी, कहाणी, कथा, लघुकथा, नवकथा, साठोत्तरी कथा अशा क्रमाने ही कथा विकसित झालेली आपल्याला लक्षात येते. कथेचे अनुभव विश्व हे खूप समृद्ध आहे. कथेला कोणताही विषय वर्ज्य नाही आहे. अंतर्मन, बाह्यमन किंवा बाह्य विश्व, व्यक्ती, समाज, निसर्ग, महानगर असे अनेक प्रकारचे विषय कथेने आविष्कृत केलेले आहेत. म्हणजेच कथेमध्ये या सगळ्या प्रकारचे विषय आणि आशय चित्रित होऊ शकतात असा याचा अर्थ होतो. थोडक्यात भाषा, शैली, तंत्र, ज्ञान, व्यवहार यांना मुरवत कथा या साहित्य प्रकाराचा विकास झालेला आहे असे आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि त्यामुळेच कथेचं स्वरूप हे व्यामिश्र म्हणजे एकत्रित स्वरूपाचं आपल्याला लक्षात येऊ शकतं. यानंतर आपल्याला कथेची संकल्पना आणि व्याख्या बघायची आहे. जी पहिली व्याख्या आहे ती मराठी विश्वकोश खंड 3 पृष्ठ क्रमांक 255 वर दिलेली आहे. ती व्याख्या अशी: एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एक दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा होय. नंतर नासी फडके यांची एक व्याख्या आहे मराठी वाङ्मय कोश खंड 4 मध्ये दिलेली: कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळेमध्ये परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजेच लघुकथा होय. यानंतर एक इंग्रजी व्याख्या एडगर एलन पो यांनी केलेली आहे: द शॉर्ट स्टोरी टू अचीव्ह अ सर्टन युनिक or single effect in which every word and action contribute to one pre-established design. अशा प्रकारची एडगर एलन पो यांनी कथेची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर इंदुमती शेवडे यांनी पण एक कथेची व्याख्या केलेली आहे. ती अशी: एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा होय. बघा, आता आपण कथेच्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. यानंतर आपण आता कथेचे घटक समजून घेऊया. कथेचे घटक म्हणजे नक्की काय, तर कथा कोणकोणत्या घटकांनी तयार झालेली असते. ज्या प्रकारे एखादं झाड असतं, आपण एक मूर्त स्वरूपात पूर्ण झाड बघतो, पण झाडाचे जर तुम्ही घटक लक्षात घेतले तर त्याला फांदी आहे, फूल आहे, खोड आहे, येते लक्षात, पानं आहेत. तर हे झाले त्या झाडाचे घटक. तसंच कथा आपल्याला एकच एक दिसते, पण नक्की तिचे घटक जर वेगळे केले तर तुमच्या लक्षात येईल कथेचे किती घटक आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो घटक आहे तो म्हणजे कथानक. दुसरा घटक आहे व्यक्तिचित्रण. तिसरा घटक आहे वातावरण. चौथा आहे लेखकाचा दृष्टिकोन. नंतरचा आहे निवेदन आणि त्यानंतरचा आहे कथेची भाषा. तर मी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरणात्मक सांगतो. कथानक म्हणजे नक्की काय. कथानकाला इंग्रजीमध्ये स्टोरी असं म्हणतात. प्रत्येक कथेला एक स्टोरी, एक कथानक असतं आणि त्याच्यानुसार कथा पुढे पुढे जाते.
ठीक आहे ना. आणि त्या कथेमध्ये त्याचा विषय पण दडलेला असतो, त्याचा आशय पण दडलेला असतो. म्हणून कथेच्या घटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला घटक म्हणजे कथानक, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये स्टोरीसुद्धा म्हणू शकतात. दुसरा घटक आहे व्यक्तिचित्रण. आता व्यक्तिचित्रण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? व्यक्तिचित्रण म्हणजे कथानकाच्या नुसार आणि त्या विषयानुसार त्या कथेमध्ये कोणकोणत्या प्रकारची पात्र दिलेली आहेत, त्यांचे स्वभाव, त्यांच्यामधील अंतक्रिया, या सगळ्या गोष्टी व्यक्तिचित्रणामध्ये येतात. नंबर 3 आहे वातावरण. उदाहरणार्थ कथानक, त्याच्यामधले व्यक्तिचित्रण, याच्यामध्ये त्यानुसार त्या कथेचं वातावरण कसं आहे, भयकथा आहे का, आनंदकथा आहे का, कौटुंबिक वातावरण आलेलं आहे का, ग्रामीण वातावरण आलेलं आहे का, तुम्हाला लक्षात येत असेल तर ह्या कथानकावरती, पात्रांवरती, त्यांच्या संवादावरती कथेचं एक वातावरण तयार होतं आणि त्या वातावरणामध्ये आपण समरस होऊ शकतो, म्हणून कथा आपल्याला वाचावीशी वाटते. ह्या गोष्टीला वातावरण निर्मिती असं म्हणतात आणि हा कथेचा तिसरा महत्त्वाचा घटक आहे. यानंतर आहे लेखकाचा दृष्टिकोन. लेखकाचा दृष्टिकोन म्हणजे लेखकाने तो विषय का निवडला, त्या लेखकाच्या एकंदर मनामध्ये, बुद्धीमध्ये त्यांनी केलेले निरीक्षणं कोणकोणती आहेत आणि त्या कथेबद्दल त्याला काय वाटतं, त्याला आपण दृष्टिकोन म्हणतो. आपले पण दृष्टिकोन असतात प्रत्येकाचे, प्रत्येक गोष्टीविषयीचे. तर त्या कथेविषयीचा दृष्टिकोन काय आहे त्याच्यावर कथा महत्त्वाची ठरते आणि लेखकाचा दृष्टिकोन कथेच्या घटकांमध्ये महत्त्वाचा मानला जातो. यानंतर आहे निवेदन. निवेदन हे प्रथम पुरुषी असतं, तृतीय पुरुषी असतं. म्हणजे कथानक, वातावरण किंवा त्या कथेमधील कुणी जर व्यक्तिचित्रण असतील तर याच्याबद्दलचं निवेदन, त्याच्याबद्दलची माहिती अधिकपणे आपल्याला सांगण्याचा कथेमध्ये प्रयत्न होतो. त्या सांगण्याला, बोलण्याला, स्पष्टीकरणाला निवेदन म्हटलं जातं आणि निवेदन हे कथेच्या घटकामधलं महत्त्वाचं एक घटक आहे. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे कथेची भाषा. नक्की कथेमध्ये कुठल्या प्रकारची भाषा वापरली आहे, मग शहरी भाषा आहे का, ग्रामीण भाषा आहे का, किंवा ज्या ज्या प्रसंगानुसार पात्र असतात, मग एखादा वृद्ध माणूस असेल, तरुण असेल, लहान असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, त्या त्या पात्राप्रमाणे सुद्धा कथेमध्ये भाषा बदलत जाते. त्याच्यावरती संवाद अवलंबून असतो आणि कथेच्या भाषेवरतीच त्या कथेचं एकंदर ज्याला म्हणतो की कशी वाचायला आवडली, त्याच्यातले काय असे आहे, संदर्भ कसे आहे, कथा सोपी वाटते का, अवघड वाटते का, मग याच्यावरती, त्या भाषेवरतीच कथेचं बरेच संदर्भ अवलंबून असतात. आणि म्हणून कथेच्या घटकांमध्ये हे 6 घटक जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते तुम्ही लिहून घ्या आणि हे 6 घटक महत्त्वाचे. याच्यावर जर प्रश्न आला तर असं येऊ शकतो, कथा म्हणजे काय, त्याच्या व्याख्या स्पष्ट करून कथेचे घटकांबद्दल माहिती लिहा किंवा विवेचन करा. मग तुम्हाला हे 6 घटक लिहून त्याच्याबद्दल माहिती लिहावं लागणार आहे. ठीक आहे. पुढचा जो काही घटक आहे तो म्हणजे कथेचे विषयानुसार वर्गीकरण. आता कथा कशा घटकांनी किंवा कोणत्या घटकांनी बनते याच्याबद्दल तुम्ही माहिती घेतली मुलांना, पण आता कथेचे वर्गीकरण म्हणजे प्रकार नक्की कसे, पण विषयानुसार म्हणजे कथेचे कोणकोणते विषय असतात त्यानुसार त्याचे प्रकार कसे पडतात ते आपण सध्या आता बघणार आहोत. सगळ्यात पहिली कथा आहे ती म्हणजे ऐतिहासिक कथा. नंबर 2 आहे पौराणिक कथा. ऐतिहासिक म्हणजे इतिहास काळातील काही पुरावे, काही शब्द, संदर्भ, जुन्या काळातील माहिती ज्या कथेमध्ये येतात, दस्तऐवज येतात किंवा जुन्या काळात घडून गेलेल्या काही माणसांच्या गोष्टी येतात, त्यांचे पराक्रम येतात, त्या कथा ऐतिहासिक कथा म्हणून वर्गीकरण केल्या जातात. पौराणिक म्हणजे काय, ऐतिहासिक किंवा इतिहासाच्या सुद्धा पलीकडे किंवा पाठीमागे जाऊन पुराण काळातील काही कथा, संदर्भ, व्यक्तिचित्रणं, माहिती ज्या कथेमध्ये येतं तर त्याला पौराणिक कथा असं आपण म्हणू शकतो. नंतर आहे अद्भुतरम्य कथा. अद्भुत म्हणजे काय, तर वास्तवाच्या पलीकडे जाऊन काहीतरी अद्भुत, चमत्कारिक घडतं, ते आपल्याला वाचायला, ऐकायला थोडं रहस्यमय वाटतं, याला आपण अद्भुतरम्य कथा म्हणतो. आणि अशा अद्भुत कथा तुम्ही लहानपणी भरपूर वाचल्या असतील. आजही अद्भुतरम्य कथेमध्ये रमणारे किंवा वाचणारे अनेक वाचक वर्ग तुम्हाला दिसून येऊ शकतो. त्याला आपण अद्भुतरम्य कथा असं म्हणू शकतो. सामाजिक कथा हा चौथा प्रकार आहे. म्हणजे विविध प्रकारचे समाजाचे चित्रण, समाजामधील विविध प्रकारचे प्रश्न, त्याच्याबद्दलची मांडणी या कथेमध्ये केलेली असते, याला आपण सामाजिक कथा म्हणतो. याच्यानंतर आहे विज्ञान कथा. विज्ञान कथा म्हणजे काय मुलांना, की विज्ञानाचा शोध, विज्ञानाविषयीची माहिती, काही नवीन नवीन प्रयोग किंवा पूर्वीच्या काळी काही घडलेल्या काही घटना, त्याची उकल ज्या गोष्टींमध्ये केलेली असते त्याला आपण विज्ञान कथा असं म्हणू शकतो.
ठीक आहे. तर हे सगळे 5 प्रकार जे आहेत हे सुद्धा तुम्ही वहीत लिहून घ्यायचे आहेत. याला कथेचे विषयानुसार वर्गीकरण आपण म्हणतो. म्हणजे विषयानुसार त्या त्या कथा आपण त्या त्या प्रकारामध्ये आपण त्या एकत्र करू शकतो किंवा त्याचं वर्गीकरण आपण करू शकतो. आता आपण पुढचा नवीन प्रकार शिकणार आहोत, तो म्हणजे कथेचे स्वरूपानुसार प्रकार. मगाशी आपण कसं बघितलं, विषयानुसार आपण प्रकार बघितले. आता कथेचं स्वरूप कसं आहे त्याच्यानुसार पण प्रकार पडतात मुलांना. बघा, खूप छान माहिती आहे. तर याच्यामध्ये स्वरूपानुसार बरेच प्रकार आहेत. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे स्फुट गोष्टी. ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याला आपण स्फुट गोष्टी असं म्हणू शकतो. त्या काही फार मोठ्या नसतात आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे विषय मांडलेले असतात. त्याला आपण स्फुट गोष्टी म्हणतो, म्हणजे स्वरूपानुसार. नंतर आहे लघुकथा. म्हणजे स्फुट नंतर काय असतं, लघुकथा. लघुकथा म्हणजे काय, ज्या कथा आकाराने खूप छोट्या आहे, पटकन सांगून संपतात, कमी वेळेत संपतात, त्याचा परिणाम चांगला होतो, याला लघु म्हणजे छोटी कथा आपण म्हणतो. म्हणजे तिचं स्वरूप छोटं आहे म्हणून ती छोटी किंवा लघुकथा. स्फुट म्हणजे काय, तर आपल्या दैनंदिन जीवनामधल्या व्यवहारामधल्या ज्या काही गोष्टी असतील, जे अनुभव असतील, ज्या ज्या गोष्टींमधून आपल्यापर्यंत येतात त्याला स्फुट गोष्टी आपण म्हणू शकतो. नंबर 3 आहे रूपक. रूपक म्हणजे तुम्ही व्याकरणात जर बघितलं असेल तर अनेक प्रकारचे अलंकार, रूपक वगैरे आपल्याला बघायला मिळतात. तर काही कथेमध्ये जे काही रूपक आलेले असतात अनेक प्रकारचे, त्या रूपकांवरून ह्या कथेला रूपक कथा असं नाव पडलेलं आहे आणि म्हणून त्याला रूपक कथा म्हणतात. या जुन्या काळातल्या नवीन काळातले बरेच रूपक संदर्भ याच्यामध्ये आलेले असतात. याच्यानंतर आहे आकारावरून पडणारा प्रकार म्हणजे स्वरूपावरून दीर्घकथा. जशी लघुकथा छोटी असते तशी दीर्घकथा म्हणजे कशी, जी लघु नाही आहे, जी मोठी आहे, जिला जास्त वेळ लागतो, ती दीर्घकथा आहे. यानंतर आहे अलक. अलक म्हणजे काय, अतिलघुकथा. म्हणजे बघा, कथेच्या स्वरूपानुसार एक 5 प्रकार तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. हे फक्त तुम्ही लिहून घ्या माहिती म्हणून, तुम्हाला तुमच्याकडे ती असू द्या. यानंतर आहे कथेचे आशयानुसार प्रकार. स्वरूप वेगळं, आशय वेगळा, विषय पण वेगळा. बघा, आता आशय म्हणजे काय, त्या कथेमध्ये नक्की काय आशय आलेला आहे, काय सारांश आलेला आहे, लेखकाने नक्की काय लिहिलेलं आहे, त्याच्यानुसार ते प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे गूढ कथा. गूढ म्हणजे काय मुलांनो, एखादी गोष्ट लगेच कळत नाही. समजा तुम्ही एखादा सिनेमा बघता आणि शेवटपर्यंत त्याची उकल तुम्हाला होत नाही, रहस्य असतं. ज्याला रहस्य म्हणतात ना त्याला गूढ असं आपण म्हणतो आणि त्या गूढाची नंतर उकल होत चालते. तर अशा प्रकारचा जर आशय आलेला असेल एखाद्या कथेमध्ये, लवकर कळतच नाही, पूर्ण कथा वाचल्याशिवाय कळत नाही आणि आपल्याला पुढं ती वाचत जावाशी वाटते, याला आपण गूढ कथा असं म्हणतो. म्हणजे रहस्य ज्याच्यामध्ये असतं त्याला गूढ कथा म्हणायचं. भयकथा सोपं आहे, ज्याच्यामध्ये भय असतं, भीती असते, भीतीचं वातावरण निर्मिती असते, तशा प्रकारचा आशय किंवा विषय आलेला असतो, याला आपण भयकथा असं म्हणू शकतो. नंतर आहे रहस्यकथा. रहस्यकथा आणि गूढ कथा थोड्या सारख्या वाटतात पण त्याच्यामध्ये थोडी सीमारेषा आहे. गूढ म्हणजे एखादं गूढ म्हणजे एखादं रहस्य आणि गूढ. रहस्य म्हणजे काय, की समजा पूर्वीच्या काळामध्ये, इतिहास काळामध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये एखादं रहस्य असेल त्याच्याबद्दलची उकल करणं. आणि गूढ म्हणजे काय, तर गूढ म्हणजे ज्ञानात्मक काही गोष्टी असतात, शास्त्रीय काही गोष्टी असतात, तर त्याला आपण गूढ कथा म्हणू शकतो. नंतरचा प्रकार आहे चौथा, कौटुंबिक कथा. ज्या कथेमध्ये कौटुंबिक वातावरण येतं, कुटुंबातले काही चित्रणं येतात, तसा आशय येतो, त्या आशयानुसार कौटुंबिक कथा नाव प्रकार पडतं. नंतर आहे विनोदी कथा. विनोदी म्हणजे बघा, त्याच्यामध्ये विनोदाला स्थान दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये जी कथा वाचल्याने आपल्याला आनंद मिळतो, आपण खळखळून हसतो, अशा कथांना आपण विनोदी कथा म्हणतो. नीतिकथा. नीतिकथा म्हणजे काय, 6वा प्रकार आहे तो. तर ज्याच्यामध्ये नीती, नियम, संस्कार अशा प्रकारचे काही आशयानुसार त्याच्यात संदर्भ आणि स्पष्टीकरण आलेलं असतं. नीती नियमांविषयीच्या काही बाबी, मूल्य वगैरे त्या कथेमध्ये असतात, याला आपण नीतिकथा म्हणू शकतो. आणि शेवटची कथा आहे आशयानुसार बोधकथा. ज्यातून प्रत्येकाला काहीतरी बोध मिळतो, संदेश मिळतो, याला बोधकथा असं म्हणू शकतो आपण. बघा, म्हणजे आता हे कोणते आशयानुसारचे प्रकार पडलेले आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण सगळे संदर्भ बघितले, आशय, विषय आणि वर्गीकरण आपण प्रत्येक कथेचं अगदी व्यवस्थित समजून घेतलं. तर आता सध्या आपण इथं थांबूया. हे सगळे संदर्भ तुम्ही तुमच्या वहीत नोंद करून घ्या आणि जर काही अडीअडचणी असतील तर मला प्रत्यक्ष तुम्ही संपर्क केला तरी चालेल किंवा ग्रुपवरती तुम्ही तुमच्या मेसेजद्वारे कळवू शकता. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. आपण सध्या थांबूया.